तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सयाजी थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज माझा पेहराव तुम्ही बघत असाल. आज माझा पेहराव जो मी दैनंदिन जीवनामध्ये रोज नीतिनियमाने वापरतो तो पेहराव आहे. ना आज कुठला कंटेंट आहे, ना आज कुठला विशेष व्लॉग आहे, पण तुम्हा सर्वांच्या फायद्याचा हा नक्की व्लॉग आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय अजिबात विसरू नका. कारण एक मराठी माणूस खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी घेऊन येतोय आणि त्या जर का तुम्हाला आवडत असतील तर अभिमानाने मी तर म्हणतो नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, आणि तो व्हिडिओ फायद्याचा इतरांच्या असेल तर तो त्यांच्यापर्यंत शेअर हा झालाच पाहिजे. तर चला मग सुरुवात करूया. आज काय नक्की आपण विशेष दाखवतोय ते, विशेष करतोय ते. आपल्यासोबत आहेत बऱ्याचशा आपल्या ताई आणि आमची घरची सगळी मंडळी. आपण बसूयात थोड्या वेळ खाली. हातावर व्हिडिओ होणार आहे सगळा. तर सगळ्यात अगोदर मी ह्या आमच्या अर्धांगिनी, ही माझी मुलं आणि ह्या आमच्या गावच्या सुविख्यात आमच्या आईसाहेब म्हणलं तरी हरकत नाही, कारण आमच्या मित्राची आई ती आमची आई. आईसाहेब नमस्कार. नाव आपलं? हां. तर यांच्या नियोजनाबद्दल विशेष याच्यामध्ये आम्ही ते एक गोष्ट करणार आहे, ती मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे. तर ती गोष्ट म्हणजे आम्हाला घालायचं आहे लोणचं, आणि ते लोणचं हे खूप विशिष्ट आणि वेगळं असणार आहे. आपण त्यांच्याच तोंडून त्या लोणच्याचं नाव ऐकू. काय नाव त्या लोणच्याचं? गुजराती लोणचं. गुजराती लोणचं. तर बघा, आईसाहेबांचं असं वाक्य आलं आहे की गुजराती लोणचं नेमकं काय असतं, आणि आईसाहेबांच्या सगळ्या सांगण्यानुसार आम्ही ती यादी म्हणजे जे जे सामान लागतं ते आणलं आणि आता ते सध्या चालू आहे. आम्ही तुम्ही बघू शकता बघा, तिथं फूड आहेत, तिथं सामान आहे, आणि मी तुम्हाला क्रमानुसार सांगणार आहे की गुजराती लोणचं हे कशा पद्धतीचं चविष्ट आहे. कारण मी त्यांच्या घरी ते स्वतः अनुभवले, मी खाल्लंय, आणि तुम्ही बघू शकता हे सामान असं आहे. आणि मगच मला वाटलं, आई हे लोणचं जर का आमच्या घरी आमच्या मुलांसाठी आमच्या घरच्यांसाठी जर का तुम्ही तयार करून दिलं तर आम्हाला खूप बरं होईल. म्हणून आम्ही आईंच्या घरी गेलो आणि आईसाहेबांना आमच्या घरी घेऊन आलो. तर आपण बघूयात गुजराती लोणचं. ह्या लोणच्याची जी काय करण्याची पद्धत असते, त्यासाठी लागणारं जे काय सामान असतं ते आपण कृतीतून लगेच बघूया. काय काय लागतंय ते तुम्ही नक्की बघा. आणि हो, व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर मग आपण आईसाहेबांकडूनच ती माहिती ऐकूया. आईसाहेब सांगा त्यांना. हळद 100 ग्रॅम. बरं, ही हळद 100 ग्रॅम घेतली. 1 किलो मीठ. 1 किलो मीठ. बरं. 1 किलो गूळ. 1 किलो गूळ. 1 तेल पिशवी. 1 तेल पिशवी. 2 तरी पावडर. अशा पद्धतीने 2 तरी पावडर. 1 छोटा 50 ग्रॅम लवंग. 50 ग्रॅम लवंग. 50 ग्रॅम दालचिनी. दालचिनी 50 ग्रॅम. मिरी 50 ग्रॅम. मिरी 50 ग्रॅम. 50 ग्रॅम मेथी. 50 ग्रॅम मेथी. आणि दालचिनी 50 ग्रॅम. आणि ही दालचिनी 50 ग्रॅम. पावशर मोहरी. ही पावशर मोहरी. आणि 100 आंब्याचं. हे जे तुम्ही समोर बघताय 100 आंबे आहेत, आणि ते आंबे आम्ही तयार केलेले आहेत, चिरून वाळवलेत देखील. आणि त्या 100 आंब्यासाठी लागणारा जो काय या ठिकाणी साहित्याचा पेहरावा तुम्ही पाहताय, हे साहित्य अवघ्या 100 आंब्यासाठी लागतं आहे. आता ह्याची कृती कशी कशी करायची, काय काय करायची, हे मी तुम्हाला नक्कीच पुढे दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला गुजराती लोणचं खायचं जर का असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी थोड्या हलक्या हाताने मोहरी भाजायचं असं आईंचं म्हणणं आहे. थोड्या हलक्या हाताने मोहरी भाजायची. नंतर हे आमच्या गावातील आमच्या सुविख्यात आईसाहेब, आमच्या मित्राची आई, म्हणजेच आमच्या ही आई म्हटलं तरी हरकत नाही. आणि यांना तर तुम्ही ओळखतायच, तुम्ही नेहमी यांचे व्हिडिओ पाहताय. आमच्या सौभाग्यवती मिस रजनीताई. हलक्या हाताने मोहरी आपण भाजून घेतली या ठिकाणी. बघा, ही ज्या पण आपण
साहित्याची यादी बघितली त्यामध्ये हिंग राहिलं होतं बरं का, माफ करा, कारण हिंग पण त्या लोणच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं या ठिकाणी आईसाहेबांचं म्हणणं येतं. तर पुढची कृती कशा हिशोबाने आहे, आता पुढचं काय भाजायचं आहे ते पण सांगा. नंतर थोडीशी हलक्या हाताने या ठिकाणी आपण मेथी भाजताना आपण पाहतोय. त्यानंतर आपल्याला आईंच्या म्हणण्यानुसार इथं तेल गरम करायचं आहे आपल्याला. हे किती आहे तेल टाकायचं सगळं? साधारणतः संपूर्ण पुडाच टाकायचा आहे. 1 किलोचा पुडा आपण त्यामध्ये टाकलेला आहे. 100 आंब्याच्या लोणच्यासाठी जे काय लागणारं साहित्य आहे ते मी बघितलंच आहे. आणि त्यासाठी लागणारं जे काय तेल आहे ते 1 किलो आहे. आणि नंतर ज्या गुळ, हा तो जो गुळ आहे तो पूर्णपणे खिसून घ्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या कृतीतून आणि ज्या काय आपण साहित्याच्या वस्तू बघितलेल्या आहेत किंवा त्यांनी जे काय गोष्टी सांगितलेल्या आहेत ते बघितल्यानंतर असं दिसून येतं की फार तर एक नंबरच होणार आहे. बघू शकता नियोजन हे खूप छान आहे. आणि मित्रांनो हे तुम्ही घरीही करू शकता बरं का, तुमच्या घरीही करू शकता असं काय नाही. फक्त आम्हाला त्या गोष्टीचा अनुभव कमी असल्याने किंवा ती गोष्ट, हे बघा कसं असतं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीसाठी गुरु हा खूप महत्त्वाचा आहे. आम्ही केलं असतं पण सुरुवातीला करत असताना आपलं मन आपल्याला साथ देत नाही, धाडस होत नाही. चुकलं तर, आमच्याकडून थोडं जास्त कमी पडलं तर, पण ज्यांनी आपल्याला सांगितले त्यांच्याच विचाराने त्यांच्याच कृतीतून केलं तर काय बिघडलं. म्हणून मी आईसाहेबांना घरी घेऊन आलो. आता गूळ खिसल्यानंतर कशा पद्धतीची प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं गूळ खिसून घ्यायचा आहे मित्रांनो. गूळ खिसायचं चालू आहे. तिकडं तेल गरम होत आहे आणि आईसाहेबांचं नियोजन जे आहे ते, त्याला काय म्हणतात, दालचिनी. ह्या सगळ्या गोष्टी मग अशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच आहेत, तरी पण तुम्ही बघून घ्या. आणि इकडे तेल गरम होतं. गूळ खिसायला पण लगेच कंटाळत मॅडम तुम्ही. आमच्या मॅडमला देखील येत होतं बरं का लोणचं, पण ते साध्या पद्धतीचं. आणि आमच्या गावामध्ये चर्चा आहे की गुजराती लोणचं. मी म्हणलं बघू तरी नेमकं गुजराती लोणचं हे कसं असतं. आणि ज्यावेळेस मी त्याची चव घेतली ना ते खरंच खूप छान वाटलं. आणि म्हणून माझ्या मुलाबाळांसाठी मी एक 2-3 फोडी दिल्या त्यांनी. आणि मी त्या घरी आणून दिल्यानंतर एवढ्या भारी पोरांना वाटल्या. मग आता शेवटी बाप आहे की मी, आणि मुलांची इच्छा पूर्ण करणार नाही तो बाप कसला. म्हणून मी लगेचच तुम्हाला सांगतो त्याच आईंकडून आंबे पण घेतले, त्यांच्याच डोक्याने यादी केली, सामानही त्यांच्याच हाताने घेतलं आणि लगेच आता ताबडतोब एखादी गोष्ट आवडली ना आपण ती करायची, मुलांना घालायची ना आपण स्वतःही खायची. आणि मी लगेच ते आणलं. हां, म्हणजे त्यांनीच आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही कायऱ्या घ्या आणि गुजराती लोणचं करायचं असेल तर थोडाफार त्याला खर्च आहे. आणि तो खर्च असा काय फारसा नाही, पण 1000 रुपयापर्यंत होतोय तो खर्च. आंब्यासही त्यांनी सांगितलं होता. खर्च पण जास्त येत नाही बरं का. तुम्ही म्हणता आयला एवढा मोठा खर्च येते म्हणून नको भाऊ गुजराती लोणचं कराय. खर्च पण फारसा काय येत नाही. आता चांगलं खायचं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की समाजामध्ये बोकड जे आहे की त्या बोकडाचं मटण 700, 750, 800 रुपये प्रति किलोनं आहे. हे पण तेवढंच शरीराला पौष्टिक आहे. पण तिथं पण 1001 रुपये 2, 3, 4, 5, 6 महिन्यासाठी खर्च केलं तर काय बिघडलं. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही करायचंच ठरवलं. आणि आम्ही करत असताना आम्हीच खायचं नाही, हे तुम्हाला पण ते करायला आणि तुम्हाला पण खाता यावं किंवा तुम्हाला बी खाता आलं पाहिजे. म्हणून हा व्लॉग आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. आता आपण फक्त काय बघितलं, तेल, मोहरी
आणि मेथी आणि गुळ खिसताना बाकीच्या कृती चालू आहेत, त्या मी तुम्हाला त्या दाखवणार आहेत. तरी पण मी सांगतो, अजूनही व्हिडिओवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आजचा कंटेंट नाही बरं का, आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याचशा काही गोष्टी चालू होत्या, देवाला जाणं हे ते बरंचसं काय आम्ही व्हिडिओ पण केला नाही. पण तिनं म्हणली की यायला ते लोणचं पुन्हा पाऊस येईल, लोणचं करून घ्यावं म्हणून ती तयारी लगेच आम्ही सुरू केलेलं आहे. चला तर मग आम्ही पुढची कृती दाखवतो. ही अशा प्रकारे दालचिनी जी आहे ती काय करायची, दालचिनी आहे थोडी बारीक करून घे. हा थोडी बारीक करून या ठिकाणी नॉर्मली थोडी बारीक करून घ्यायची आहे. अशा प्रकारचं तेल उकळी येईपर्यंत थोडंसं तापवून घ्यायचं आहे. नंतर आता बघूयात आई काय चालू आहे. हा केलं हा टाका की. हे अशा प्रकारचं त्यात काय टाकलं आई हे त्यांना सांगा. मिरी, लवंग, नंतर लवंग टाकली, शहाजिरी, ही शहाजिरी. बर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. हे अशा प्रकारे होतंय म्हणून थोडंसं पाठीमागं घेतलं. असू द्या, काय अडचण नाही. गॅस बंद केलेला आहे. हे अशा प्रकारे सगळं त्याला त्या टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलंच असेल काय काय कशा प्रकारे टाकलं आहे. आणि हे दालचिनी टाकली आहे मित्रांनो, दालचिनी ही त्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर ही मेथी कुटायची का. बरं, ही मेथी कुटायची असते, माफ करा. हो, सगळं चालूच आहे. हे अशा पद्धतीनं चालू आहे. इकडं माझी ताईने काय हे सगळं जे काही तयार केलेलं आहे ना त्यांनी, तिथं आहेत कैऱ्या आणि हे जे काही तयार केलेलं सामान आहे ते एकत्रित करायचं आहे. तर हे जे आहे, हे जे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्ही टाकल्यात त्या बघितल्याच आहेत, ते आता या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे व्यवस्थित हे अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे गुजराती लोणचं कसं करायचं हे इथं तुम्ही बघू शकता. चालू आहे त्याचं नियोजन. त्यानंतर आई आता तुम्ही सांगा बरं का काय करायचं, पुढची प्रोसिजर सांगा. हे काय टाकलं याच्यामध्ये, हळद टाका. हे हळद टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. 200 ग्रॅम हळद जी आहे याच्यामध्ये टाकलेली आहे. सर्वजण व्यवस्थित लक्षात ठेवतील अशा हिशोबाचं जे काय नियोजन आहे या ठिकाणी चालू आहे. पुढं ही लाल तरी पावडर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे, बघू शकता तुम्ही. लाल तरी पावडर तिखट नाही हे. आणि असे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. हे पुण्यांदा काय टाकलं का तेच शिल्लक राहिलेलं. बरं ठीक आहे. ज्या मित्रांनो ज्या पद्धतीनं कृती चालू आहेत अगदी सेम त्याच पद्धतीनं आपणालाही करायच्या आहेत. कारण 100 आंब्यांसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते या ठिकाणी आपल्याला आईसाहेब टाकताना दिसतंय. तुम्ही त्या बघू शकता. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मिश्रणही होतं. हे
मीठ आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात. सगळी कृती तुम्ही सर्वजण लक्षात ठेवाल अशी आशा करतो. या गुजराती लोणच्याचा जो या ठिकाणी अट्टाहास चालू आहे ते तुम्ही बघताय. त्यासाठी लागणारं साहित्य असेल, त्यासाठी लागणारं कष्ट असेल आणि त्यासाठी लागणारे हे किती आंबे आहेत हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि ही मेथी कुठून टाकलेली आहे थोडीशी. ही लई पण कुठाची नाही, नॉर्मली आहे ना, नॉर्मल. ठीक आहे. हां मित्रांनो, आईसाहेबाच्या म्हणण्याप्रमाणे ही जी काही मोहरी आहे ती आपल्याला मिक्सरवरती बारीक करायची आहे. ती तुम्ही बघू शकता. आणि जवळजवळ 50% काम झालं आहे सगळं आपलं. 50% काम झालेलं आहे आणि 50% काम अजूनही शिल्लक आहे. मात्र अजून सगळ्या प्रोसेस झालेल्या नाहीत. सर्व माता भगिनींना विनंती आहे, माझ्या ताईंना, माझ्या सर्व माझ्या चाहत्यांना आणि सर्व यूट्यूबवरील फॅमिली यांना की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुजराती लोणचं करायचं कसं ह्याची जी काय पद्धत चालू आहे ती पद्धत मी तुम्हाला एक प्रामाणिक पद्धतीनं सांगण्याचं काम जे काय आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहे. आता आपला तो प्लॅटफॉर्म नाही आहे, मी कंटेंट क्रिएटर आहे. पण हे नवीन ऐकायला शब्द होता की गुजराती लोणचं, आणि ते खाल्ल्यावर पण एवढं छान लागलं. मग मी म्हणलं आयला अनेक मातोश्र्यांसाठी, अनेक माऊल्यांसाठी हा व्हिडिओ आपल्या चॅनल आपण का टाकू नये. अगोदर बापूंना गूळ खाणं हे चांगलं नसतं. अगोदर बापूंना ते गूळ बंद केला आणि मग लोकांना संदेश दिला की गूळ खाणं चांगलं नसतं. तसं अगोदर म्हणलं आपल्या घरात आपण ते लोणचं करावं आणि मग लोकांना संदेश द्यावे. म्हणून आजचा व्लॉग आहे तो मी तुमच्यासाठी खास करतोय, खास स्पेशली माझ्या माता भगिनींसाठी. तर माता भगिनींना विनंती आहे की हा गरजूंपर्यंत शेअर करा की गुजराती लोणचं बनवायचं कसं. चला तर मग आपल्याला मोहरी घ्यायची आहे वाटून, मोहरीकडे जाऊया. तर मित्रांनो, ही मोहरी आपल्याला अशा प्रकारे बारीक करायची आहे. दाखवा त्यांना काढून या अशी बघा आई, आईना दाखवा एकदा. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही अशी मोहरी आपल्याला या ठिकाणी कुटून घ्यायची. मोहरी कुटल्यानंतर बघा आईंचं काय म्हणणं येते, काय टाकायचं आता याच्यामध्ये? हिंग. बरं, हिंग 1 डबी या ठिकाणी हिंग टाकलेला आहे. त्यानंतर गूळ. बरं, ठीक आहे. आता आपण जी काय मोहरी कुटलेली आहे ती आपण या ठिकाणी ओततोय. ही आहे मोहरी आणि आहे मोहरी टाकलेली आहे अशा पद्धतीनं. काम करताना या ठिकाणी आपलं दिसतंय. आणि तिकडं माझी ताई लोणचं करायचे डोकं सुद्धा विचारलं नाही तिनं. आता तिला गुजराती लोणचं खायचं होतं माझ्या ताईचा. तर अशा पद्धतीनं 1 किलो गूळ जो खिसलेला गूळ आहे तो आपल्याला ह्यात टाकायचा आहे, मिश्रणमध्ये टाकायचं. बघू शकता तुम्ही. हे चांगल्या पद्धतीने बारकाईनं लक्षात घ्या. गुजराती लोणचं आणि त्यासाठी लागणारं हे साहित्य. आता ह्या सगळ्यांचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी तेलामध्ये टाकलेल्या आहेत त्या गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी
व्यवस्थितरित्या मिश्रण करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण कसं चाललं आहे. जी पण आता प्रोसेस बघितली आपण, सगळ्या गोष्टी मिश्रण केलेल्या आहेत. आणि मिश्रण केल्यानंतर आता शेवटचा टप्पा तो म्हणजे ज्या आपण आंब्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने ह्या तुम्ही कशामध्ये घ्या. तुम्ही म्हणता लायला परातीचं हिन तीन सर दाखवायला लागला. तुम्ही कशात तुम्ही हा तेच ना, पण ती म्हणती लायला परातीत घ्या हिन त्यानं घ्या कशात दाखवायला लागले. हरकत नाही अशा पद्धतीनं. नाही ते डायरेक्टली त्यात टाकलं थोडं थोडं तरी चालतंय पिशवीवरून. अशा पद्धतीने त्या मिश्रणामध्ये फोडी जमा करायच्या आहेत. हे मिश्रण शेवट असं तयार होतंय बघा मित्रांनो. बरं आहे ना, दुसरं काय नको त्या गोष्टी घरात आणून खाण्यापेक्षा किंवा व्यसनाधीन जाण्यापेक्षा अशा गोष्टी करून खाल्लेल्या काय वाईट आहे. ज्या शरीरासाठी खूप पौष्टिक आणि चांगले असतील तर मी तर म्हणतो आवर्जून खाव्या. मिश्रण झालं जवळजवळ 4 किलो आणि हे झालं ते 5-6 ते 6 किलो. लोणचं झालं किती एकाचं लोणचं नाही ना करून. हां नाही म्हणून थोडे रुपये गेले तरी हरकत नाही म्हणलं. पण ते किती घेते चकीच्या डब्याला सारं पाणी असतं आणि पण कसं असतं जे नैसर्गिक आणि शेतकऱ्याच्या हातून गोष्टी घडलेल्या आणि ते कृत्रिम. मी तर पुण्या मुंबईला होतो ना त्यावेळेस बऱ्याचदा पपईचं पण लोणचं. हां आता हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. थोडं 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 करून तुम्ही टाकू शकता. ते एकदम टाकलं तरी चालेल, काय अडचण नाही असं आईंचं म्हणणं येते. चल चला बघूया. हे या ठिकाणी मिश्रण तेल वगैरे कमी नाही ना पडलं काय आहे ना. लई पाणी सुटते. एवढं टाकते 100 तुमचं नाही नाही टाकायचं तसं नाही. काय आता ते मला थोडंसं पाणी सुटतं. हां मग काय अडचण नाही. पाणी सुटत असते गुळाचं नव्हतं तेलाचं भरपूर पाणी सुटतं. त्या पद्धतीने बघा तुम्ही सांगतो अशा जे काही फोड्या आहेत त्या आपण याच्यात टाकलेल्या आहेत. यास म्हणतात गुजराती लोणचं. तुम्ही संपूर्णपणे व्हिडिओ बघत असाल अशी आशा करतो. आणि या ठिकाणी गुजराती लोणच्यासाठी लागणारे साहित्य कशा पद्धतीने केलं आहे ते हे आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. आणि असं सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं ह्या लोणच्याचा फायनल लुक असं म्हणणं आईसाहेबांचं येतं. आईसाहेब झालं ओके. हा फायनल लुक तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता. आता सगळं मिक्स करून एकदम भाजी कशी सरगरीत असते तसं होईल 100%. तर मित्रांनो हे होतं गुजराती लोणचं. आणि त्या गुजराती लोणच्यासाठी लागणारे साहित्य असेल, त्याची कशा पद्धतीनं कृती असेल आणि त्या कशा पद्धतीनं केलं आईसाहेबांनी आणि आमच्या घरच्यांनी थोडीशी मदत केली. सगळं म्हणजे आईसाहेबांच्या डोक्याने चाललं आहे. आणि या असं जे आहे आईसाहेबांच्या मदतीनं झालेलं आहे गुजराती लोणचं. आईसाहेब काय म्हणाल शेवट आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल सल्ला? इकडे बघा काय म्हणाल प्रेक्षकांना. हा असंच बनवून बघा सगळेजण खायला व्यवस्थित लागते. तर आईसाहेबांचं असं म्हणणं आहे की हे घरगुती गुजराती लोणचं आपण जर का हे लोणचं विकत घ्यायला गेलो तर बरेचसे पैसे लागतील. मगाशी त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, आज दुकानात एवढीशी डबी घ्यायची झालं तरी 30-40-50 रुपयाला मिळते. आणि हे लोणचं झालं केवढ्याचं. आणि हे आरोग्यासाठी पण चांगलं आहे. आता दुकानामध्ये कधीचं असतं कवा पॅकिंग केलेलं असतं आणि मुलांच्या आपल्या प्रकृतीला ते थोडंसं हे राहतं.
म्हणजे दुकानवाल्यांची त्याच्यात चुकी नाही किंवा दोष नाही, पॅकिंगवाल्याचा दोष आहे तो. म्हणून मी म्हणतो थोडंच खा, चांगलं खा, स्वस्त राहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या आईसाहेबांनी आमच्या माणसांनी केलेलं जे काय काम आहे ते कसं वाटलं नक्की तुमच्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. तुर्तास आम्ही या ठिकाणी घेतोय रजा. आणि हो, चॅनलला पुढे एकदा सांगतो, नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही थांबतोय. खूप खूप आभारी. आमचा व्हिडिओ इतका वेळ तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. असंच प्रेम आमच्या मराठमोळ्या जोडीवर आणि आमच्यासाठी आज वेळात वेळ काढून आल्या आज आमच्या माऊली, आमच्या आई, त्यांच्यासाठी स्पेशल थँक्यू. त्या झोपल्या होत्या पण आमच्यासाठी आल्या. खूप खूप आभार आई. आलात आणि आम्हाला जे काय तुम्ही म्हणजे सल्ले देऊन जे करून दिलं त्याबद्दलही मी तुमचा मनस्वी आभारी आहे. आणि चला मित्रांनो, बरं वाटलं तुम्ही आमचा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.